हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचा अस्तर आणि मेन फॅब्रिक कशा पद्धतीने जॉईन करायचा आणि बाहीला जर बाही पुरत नसेल तर बाहीला जॉईन कशा पद्धतीने द्यायचा। इथं प्रिन्सेस कटचा कटोरी पार्ट मी आता अशा पद्धतीने ओपन करून घेतलेला आहे आणि जो काय मेन फॅब्रिकचा उलटा भाग आहे, उलट्या भागावरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे, म्हणजेच वरच्या साईडने ही सरळ बाजू येणार आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आता आपल्याला कडेकडेने असं टिप मारून सर्व साइडने अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला। अशा पद्धतीने मी एकदम कडेकडेने असं टिप मारून घेत आहे आणि इथं कुठेही मध्ये फुगा येणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला एकदम प्लेन असं अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे। इथं एक पार्ट जॉईन करून झालेला आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट पण जॉईन करून घ्यायचा आहे। इथं जो काय मेन फॅब्रिकचा सरळ बाजू आहे ती वरच्या साईडने असणार आहे, उलट्या बाजूवरती आपण इथं अस्तर ठेवून घेतलेला आहे उलट्या बाजू भागावरती आणि इथं कडेकडेने टिप मारून सर्व साईडने जॉईन करून घ्यायचं आहे अस्तर। इथं अशा पद्धतीने शेप वगैरे व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे आणि मध्ये कुठेही चुना येणार नाही, फुगा येणार नाही, अशा पद्धतीने याची काळजी घेत आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही पार्ट इथे जॉईन करून झालेले आहेत आणि इथं कडेकडेने जे काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून सेम करून घ्यायचा आहे। इथे दोन्ही पार्ट्स आहेत, अशाच पद्धतीने जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे बाहेरच्या साईडने मेन फॅब्रिकचा तो कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपले दोन्ही प्रिन्सेस कटचे कटोरी पार्ट इथं तयार झालेले आहेत। आता आपल्याला जो काही प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट असतो पुढच्या भागाचा तो इथे जॉईन करून घ्यायचा आहे। इथं अशा पद्धतीने जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो अशा पद्धतीने ओपन करून समोरासमोर असं ठेवून घ्यायचा आहे, एक इकडच्या बाजूने आणि एक तिकडच्या बाजूने सेम अस्तर पण त्याच पद्धतीने त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे। म्हणजे अशा पद्धतीने ठेवून घेतल्यामुळे आपला दोन्ही एका साईडचे होण्याचा जे काही प्रॉब्लेम असतो ते होणार नाही, त्यासाठी इथं अशा पद्धतीने ठेवून घेऊन आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं। इथं अस्तर इथं मेन फॅब्रिकच्या उलट्या भागावरती मी इथं अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि कडेकडेने इथे जॉईन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एकदम कडेकडेने असं टिप मारून घेत आहे आणि सर्व साईडने इथे जॉईन करून घ्यायचं। इथे एक पार्ट जॉईन करून झालेला आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट पण इथे जॉईन करून घ्यायचा आहे। इथं अशा पद्धतीने मी सर्व साईडने कडेकडेने असं शिलाई देऊन इथे सर्व साईडने अस्तर जॉईन करून घेणार आहे मेन फॅब्रिकला। इथं अशा पद्धतीने मी सर्व साईडने कडेकडेने टिप मारून इथं अस्तर जॉईन करून घेतलेला आहे। आता जे काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे बाहेरच्या साईडने तो कट करून सेम करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने थोडंसं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिकचा कपडा कट केल्यामुळे आपल्याला इथं अस्तर जॉईन करताना सोपं जातं, त्यासाठी अशा पद्धतीने थोडंसं एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करतो तेव्हा इथं अशा पद्धतीने मी जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून सेम करून घेतला। इथं दुसरा पार्ट पण आपला तयार झालेला आहे। आता बाही कसं जॉईन करायचं ते बघूया। इथं बाही घेतलेला आहे आणि बाहीला इथं थोडंसं कमी पडणार आहे मेन फॅब्रिकचा कपडा, तर इथे जॉईन द्यायचा आहे। जॉईन देण्यासाठी मी जो काही बॅक पार्ट कट केल्यानंतर काटाचा कपडा राहिलेला आहे तो घेतलेला आहे आणि इथं आता आपल्याला बाहीला जॉईन देऊन घ्यायचं आहे। इथं मी थोडंसं जॉईन द्यायचं आहे, त्यासाठी एका साईडने इथे जॉईन देणार आहे। तुम्ही हवं तर दोन्ही साईडने जॉईन देऊ शकता किंवा जर तुम्हाला जास्त जॉईन लागत असेल तर इथं दोन्ही साईडने थोडं असं जॉईन द्यायचं आहे। इथं अशा पद्धतीने मी जो काय बाहीचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे, त्याच्यावरती पट्टी उलट ठेवून घ्यायचं आहे, म्हणजेच एक कपडा सरळ आणि त्याच्यावरती दुसरा हा उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि इथं किमान अर्धा इंचाचं मार्जिन पकडून आपल्याला इथे ही शिलाई देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून धागे निघून परत ही शिलाई उसू नये किंवा पिचकतो कधी कधी ब्लाऊज, तसं होऊ नये त्यासाठी इथं थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन पकडून आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि डबल टिप देऊन घ्यायचं आहे कंपल्सरी आणि वरच्या साईडने इथे दाब टिप देऊन घ्यायचं।
अशा पद्धतीने आपलं जॉईन देऊन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंगमध्ये असं आपलं जॉईन देऊन झालेलं आहे. आता आपल्याला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीला पण इथं जॉईन देऊन घ्यायचा आहे. जो काही बाहीचा कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती जो काही पट्टी आहे ती उलटे ठेवून घ्यायचा आहे आणि इथं अर्धा इंचाचं मार्जिन पकडून आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायचं आहे. म्हणजेच पट्टी जॉईन करून घ्यायचं अर्धा इंचाचं मार्जिन पकडून. इथं अशा पद्धतीने पट्टी जॉईन करून घेतला आणि इथं डबल टिप देऊन घ्यायचं आहे. इथं डबल टिप देऊन झाल्यानंतर जे काही ही पट्टी आहे ते पलटी करून घ्यायचं आणि पट्टीवरती एक इथं दाब टिप देऊन घ्यायचा आहे. आणि दाब टिप देताना जो काही आतमध्ये आपण जॉईन केलेला मार्जिन आहे ते पट्टीच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने एक दाब टिप देऊन घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाहीला इथं फिनिशिंग सहित जॉईन देऊन झालेलं आहे. आता आपल्याला बाही जॉईन करून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने मी अस्तरचा जो काही बाही आहे तो इथं एक तिकडच्या साईडने आणि एक इकडच्या साईडने असं ठेवून घेतलेला आहे. जो काही बाहीचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे. त्याच्यावरती बाही ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे इथं बाही ठेवताना आपल्याला सरळ भागावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे इथं पाव इंचाचं मार्जिन पकडून आपल्याला खालच्या साईडने टिप मारून घ्यायचं आणि इथं बाहीचा अस्तर इथं अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे. आणि जो काही शिलाई दिलेला मार्जिन आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून अस्तरवर एक टिप मारून घ्यायचं आणि आता अस्तर आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने एक दाब टिप देऊन घ्यायचं. तर दाब टिप देताना कुठेही अस्तरचा कपडा बाहेरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दाब टिप देऊन घ्यायचं. तशा पद्धतीने दाब टिप देऊन झालेला आहे. आता सर्व साईडने कडेकडेने असं टिप मारून आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला. तशा पद्धतीने मी बाही जिथे तयार करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं बाही पण जोडून घ्यायचं आहे. इथं बाही जोडताना नेहमी आपल्याला सरळ भागावरती बाहीचं मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने पाव इंचाचं मार्जिन पकडून इथं अस्तर जॉईन करून घ्यायचं. इथं अशा पद्धतीने बाही ओपन करून घ्यायचं आणि जो काही अस्तरचा कपडा आहे अस्तरच्या कपड्यावरती इथं एक शिलाई देऊन घ्यायचा आहे आणि जो काही मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आणि इथं अशा पद्धतीने बाही आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने एक दाब टिप देऊन घ्यायचा आहे. तर दाब टिप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दाब टिप देऊन घ्यायचं आणि इथं सर्व साईडने कडेकडेने शिलाई देऊन आपल्याला ही अस्तरची बाही आहे ते मेन फॅब्रिकला इथं जोडून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने आपलं दोन्ही बाही जोडून झालेले आहेत. आता जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कट करून सेम करून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने मी एका बाहीचं कट करून घेतलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीचं पण कट करून सेम करून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने आपलं एकदम छान असं फिनिशिंगमध्ये इथं जॉईन देऊन झालेलं आहे आणि अस्तर पण बाहीला जॉईन करून झालेला आहे. आणि इथं अशा पद्धतीने आपलं पूर्ण अस्तर जॉईन करून झालेलं आहे मेन फॅब्रिकला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद.